नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी परीक्षेबद्दल नवीन अपडेट्स जाणून घेणार आहोत. टी-ई-टी परीक्षा म्हणजे शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा आहे. या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी म्हणजे काय, परीक्षा पॅटर्न, पासिंग मार्क आणि नवीन अपडेट्स याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पी-आर डिकोड या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टी-ई-टी म्हणजे काय? टी-ई-टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. टी-ई-टीचं हे फुल फॉर्म आहे. ही परीक्षा शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला टीचर व्हायचं असेल तर टी-ई-टी एक्झाम द्यावंच लागते. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी ही पात्रता परीक्षा असते. म्हणजे जे प्राथमिक लेवल आणि उच्च माध्यमिक लेवलचे असतात त्यांना हे टी-ई-टी एक्झाम द्यावा लागतो. टी-ई-टीचे 2 पेपर असतात. म्हणजे जर आपल्याला टी-ई-टी द्यायची असेल तर टी-ई-टीमध्ये 2 पेपर असतात. कोणते कोणते पेपर असतात? पेपर 1 मध्ये इयत्ता 1ली ते 5वी शिक्षकांसाठी आणि दुसरा पेपर 2 म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी शिक्षकांसाठी. म्हणजे टी-ई-टीमध्ये 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये 1ली ते 5वी, पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वी. टी-ई-टी परीक्षेमध्ये पेपर 1, पेपर 2 मध्ये जर 6वी ते 8वी शिकवण्यासाठी शिक्षकांसाठी असतो तर तो पेपर 2 असतो. तर एखाद्या उमेदवाराला 1ली ते 8वी पर्यंत जर शिकवायचे असेल, म्हणजे त्याला असं जर इच्छा असेल की मी 1ली ते 8वी शिकवेल, त्याला दोन्ही पेपर द्यावे लागतील. पासिंग मार्क काय असतं? सगळ्यांना प्रश्न असतो की टी-ई-टी काय हार्ड असतं का? तर नाही मित्रांनो, टी-ई-टी जास्त काय हार्ड नसतं. आणि पासिंग मार्क काय असतं तर बघूया. पासिंग मार्क काय? जनरल कॅटेगरी म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 60% म्हणजे 90 गुण त्यांना घ्यावाच लागतो. आणि रिझर्व्ह कॅटेगरी ज्यांना सूट असते, एस-सी, एस-टी, ओबीसी, ओबीसी सोडून बाकीचे जेवढे पण एस-सी, एस-टी कॅटेगरीचे असतात त्यांना सुमारे 55% पर्यंत सवलत भेटते. नवीन अपडेट प्रमाणे म्हणजे 2025-26च्या अपडेट प्रमाणे जर आपण पाहायला गेलो तर 2025च्या टी-ई-टी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. म्हणजे 2025चा टी-ई-टीचा निकाल जाहीर झालेला आहे. अनेक उमेदवार पात्र ठरले आहेत. नवीन टी-ई-टी 2026ची नोटिफिकेशन लवकर येण्याची शक्यता. म्हणजे जून किंवा जुलैमध्ये 2026ची नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे लवकरात लवकर. अलीकडे महा टी-ई-टी 2025ची परीक्षा निकाल झाले आहे. अनेक उमेदवारांनी या परीक्षेत पात्र ठरले आहेत. पुढील महा टी-ई-टी 2026 साठी नवीन नोटिफिकेशन लवकरच येण्याची शक्यता आहे. म्हणजे जे 2000 महा टी-ई-टी 2025 ची परीक्षा झाली होती त्याचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक उमेदवार हे पात्र ठरलेले आहे. म्हणजे असे किती उमेदवार होते ज्यांनी टी-ई-टी काढलेली आहे. आणि आपण बघू शकतो की महा टी-ई-टी 2026 म्हणजे टी-ई-टीचे एक्झाम्स होणार आहेत ते लवकरात लवकर त्याची नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे उमेदवार शिक्षक बनण्याची तयारी करत आहेत त्यांनी अभ्यास सुरू ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. पुढे पाहूया परीक्षा पॅटर्न. आता सगळ्यांना मोस्ट इम्पॉर्टंट असतो पेपरचा परीक्षा पॅटर्न. तर पाहूया एकूण प्रश्न किती असतात तर 150 प्रश्न असतात. म्हणजे टी-ई-टी मध्ये एकूण प्रश्न किती असतात तर 150 आणि एकूण गुण आणि 150 म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 गुणला असतो. निगेटिव्ह मार्किंग नाही. म्हणजे एक्झाम जर पाहिलं गेलं तर टी-ई-टी परीक्षेत एकूण 150 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. त्यामुळे एकूण गुण 150 असतात. मग घाबरायचे काही प्रश्न नाही. इथे निगेटिव्ह मार्किंग आपल्याला नाही. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे चुकीचे उत्तर तरी दिले तरी गुण वजा होत नाही. त्यामुळे उमेदवार सर्व प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू शकतो. पुढे जर पाहायचं गेलं तर आपण महत्त्वाचे विषय. आता आपल्याला येतं की टी-ई-टीचं आपल्याला गुण कळालं, पेपर पॅटर्न कळालं, पण महत्त्वाचे विषय कोणते कोणते राहतात तर पाहूया. महत्त्वाचे विषय कोणते असतात? चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी. हे महत्त्वपूर्ण असतं की चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजीवर हे प्रश्न विचारतात. लँग्वेज 1, लँग्वेज 2, मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंट आणि स्टडीज. म्हणजे हे विषय असतात जे टी-ई-टीला विचारले जातात. टी-ई-टी परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे विषय असतात जे आपण आता पाहिलं. महत्त्वाची माहिती. टी-ई-टी पास झाल्यावर शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येतो. म्हणजे जेव्हा तुम्ही टी-ई-टी पास होतात तेव्हाच तुम्हाला शिक्षक भरतीसाठी अर्ज करता येतो. टी-ई-टी प्रमाणपत्र अनेक वर्ष वैध असते. म्हणजे जर तुम्ही एकदा जर टी-ई-टी पास झाले तर तुम्ही अनेक वर्ष ते पात्रता असतात तुम्ही शिक्षक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी. टी-ई-टी परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवार टी-ई-टी प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतो. अनेक सरकारी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये टी-ई-टी पास असणे आवश्यक असते. पाहूया पुढं. हा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. आणि मला हेच म्हणायचं जे उमेदवार शिक्षक बनू इच्छिता त्यांनी टी-ई-टी परीक्षेची तयारी आधीपासून सुरू ठेवावी. नवीन नोटिफिकेशन, परीक्षा तारीख आणि इतर अभ्यासासाठी अधिकृत वेबसाईट पाहत राहणे आवश्यक आहे. आणि जर तुम्ही जर टाइम टू टाइम तुम्हाला जर अपडेट पाहिजे तर पी-आर डिकोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या शिक्षणाची संबंधित माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक
आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.